ठाण्यात भीमशक्ती मनसे शक्ती एकत्र। मतदारांना आता बदल हवा असल्याने ठाण्यात भीमशक्ती मनसे शक्ती एकत्र आली आहे। मनसेचे ठाणे शहर उमेदवार अविनाश जाधव तरुण तडफदार उमेदवार असून 24 तास काम करणारा असल्याने चळवळीचे नेते सुनील खांबे यांच्या आंबेडकर रेट युनायटेड अलायन्सने अविनाश जाधव यांना जाहीर पाठिंबा दिला आहे। येणाऱ्या 20 तारखेला अविनाश जाधव विजयाचा गुलाल उधळणार असा विश्वास यावेळी खांदे यांनी दिला। ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे अविनाश जाधव जोमाने रिंगणात उतरले आहेत। जाधव यांनी ठाणे शहर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली असून त्यांची विजयाच्या मार्गाने वाटचाल सुरू आहे। जिकडे अन्याय तिकडे अविनाश जाधव धावून जातात हे ठाण्याने बघितले असल्याचा यावेळी खांबे यांनी सांगितले। ठाणेकर नागरिकांच्या प्रत्येक अडीअडचणीत तसेच समस्येला तोंड देण्यासाठी अविनाश जाधव नेहमीच तत्पर असून त्यांच्या प्रचाराने विरोधकांमध्ये धडकी भरली असल्याचे मत सुनील खांबे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले। यावेळी मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवी मोरे, DC पाटील, संदीप खांबे आदी उपस्थित होते। सत्ताधाऱ्यांना अनेक वेळा लोकांनी निवडून दिले आहे, मात्र ठाण्याचा विकास खोळंबलेल्या अवस्थेत आहे। आता नवीन चेहऱ्याला संधी मिळावी अशी लोकांची अपेक्षा असल्याने मी निवडणुकीला सामोरे जात असून आंबेडकरवादी जनतेच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नसल्याचा विश्वास यावेळी ठाणे शहर विधानसभेचे मनसेचे अधिकृत उमेदवार अविनाश जाधव यांनी दिला। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। संघयात्री या गौरव ग्रंथाचे प्रकाशन। अनेक प्रश्नांचे उत्तर म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला इतिहासात भविष्य काळातील प्रेरणा देताना दिसतात। सर्वांच्या अंतःकरणात श्री छत्रपती शिवाजी महाराज जागे आहेत। त्यांनी भोसल्यांचे नाही, मराठ्यांचे नाही तर हिंदूंचे राज्य स्थापन केले। ते आणखी 10 वर्षे जगले असते तर देशात इंग्रजांनी पाय रोवले नसते असे प्रतिपादन श्रीराम मंदिर न्यास अयोध्याचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी श्रीरामपूर येथे केले। हेरंब आवटी यांच्या जीवन प्रवासातील अनुभवावर आधारित संघयात्री या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। त्यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पश्चिम महाराष्ट्र सहकार्यवाह प्रांत कार्यवाह नानासाहेब जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, चंद्रशेखर कदम, पंडित महेश व्यास, हेरंब आवटी आदींसह मान्यवर उपस्थित होते। स्वामी गोविंद देवगिरी म्हणाले, आपसातील फूट रसातळाला गेली आहे। जातीपातींचा विचार नाही, मी आधी हिंदू आहे, हिंदू सारा एक आहे ही प्रत्येकाची भावना तयार झाली पाहिजे। धगधगती देशभक्ती, त्याग, चारित्र्य, धर्मभक्ती, रामायण आणि महाभारत यांची एकत्रित मूर्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 वर्षपूर्तीनिमित्त राज्यात 14 दिवस शिवचैतन्य यात्रा काढीत असून त्याचा प्रारंभ श्रीरामपूरमधून करत असल्याची घोषणाही त्यांनी केली। रणजित श्रीगोड यांनी प्रास्ताविक केले। आदिनाथ जोशी यांनी सूत्रसंचालन केले। संघयात्री हे पुस्तक विद्याधर ठाणेकर यांच्या कृष्णा प्रकाशन ठाणेतर्फे प्रकाशित करण्यात आले असून त्याची किंमत ₹230 इतकी असून 20% सवलतीच्या दरात घरपोच पोहोचवण्याची व्यवस्था उपलब्ध आहे। ज्या कुणाला हे पुस्तक पाहिजे असल्यास त्यांनी संपर्क क्रमांक 9821561344 ह्या क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती विद्याधर ठाणेकर यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইনজেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইনজেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো। তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে।
TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. पोईपमध्ये वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ. मालवण तालुक्यातील पोईप येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे उमेदवार वैभव नाईक यांनी श्रीदेव वेताळ मंदिरात शिवसैनिकांच्या उपस्थितीत नारळ फोडून व श्रीदेव वेताळ मुंजेश्वर चरणीबा देवा महाराजा वैभवचा सांभाळ करून त्यांका मोठ्या मताधिक्यानं निवडून आण असं साकडं घालण्यात आले. उपस्थितांनी वैभव नाईक आगे बढो हम तुम्हारे साथ है घोषणा देत प्रचाराचा शुभारंभ केला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हिंदुत्व सम्राट सरदार बाळासाहेब ठाकरे यांचा विजय हो. आमदार वैभव नाईक विजय हो. हम तुम्हारे साथ है. त्याप्रसंगी उभाटा पक्षाचे लोकप्रिय उमेदवार वैभव नाईक यांना विधानसभेच्या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया असा समस्त शिवसैनिकांनी निर्धार केला. यावेळी पोईपचे सामाजिक कार्यकर्ते गोपीनाथ पालव, परशुराम नाईक, दत्ताराम पालव, विभाग प्रमुख विजय पालव, युवा सेना उपजिल्हा प्रमुख पंकज वर्धम, माजी सरपंच बाबली पालव, पोईप संस्थेचे चेअरमन विठ्ठल नाईक, राजेंद्र पालव, विलास सांडव, शाखा प्रमुख अनिल एरम, सुशील पालव, बाळा सांडव, भिवा पारकर, दीपक नाईक, राजा पोईपकर, महेश चव्हाण, बिरबल पालव, पांडुरंग चव्हाण, अरुण माधव, सौ पालव, पोईप गावातील निष्ठावंत बहुसंख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट जनादेश.